ऑर्डर आल्यावर शिक्कामोर्तब झालं ते खरंच आज वाढदिवस कठीण असतं अशा दिवशी बोलणं आम्हा लोकांना. एवढं कौतुक एवढे मराठीतले विशेषण हे सगळे शब्द पचवताना एक कठीण जात. वि स खांडेकरांचं एक पुस्तक वाचत असताना त्यांनी एक गोष्ट सांगितली त्या मुद्द्यात सुरुवातीला नमूद करतो ना. ते म्हणाले आपलं कोणी कौतुक केलं ना किंवा हार घालते. एक तर हार घालणारा असाच हार घालत नाही. हारात फुलं असतात ना तसं त्याच्या समस्या असतात. घे बाबा यात सोड हार घाल. मग अनेक शब्द वापरतात ते तुम्ही चढून जाऊ नका. वा माझ्याबद्दल किती बोलले सगळे आमदार सगळे नेते किती कौतुक केलं. याने भारावून पण जाऊ नका. तुम्ही फार मोठे आहात तसं समजू नका. आत्मपरीक्षण करा. खरंच जगतार असे म्हणाले मी तसा आहे का. आमचा सामंत साहेब बोलले म्हणजे सामंत तसं मी आहे का, काम करतो का, वागतो का, हे आत्मपरीक्षण करावं आणि पुढे जावं. आता पुढे जायला माझ्यासमोर माईक आहे त्यामुळे इथे बाकीचं बोलायला सुरुवात असं मी आहे की आत्मपरीक्षण करणारा मी अनेक भाषण आणि कौतुक अनेक सत्कार बाळासाहेबांचं मोठमोठ्या लोकांचं तर्फे केला. त्यांनी असाच आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो सुरुवातीला नंतर कदाचित राहून जाईल. मी मुख्यमंत्री झालो आणि कोल्हापूरच्या देवीकडे गेलो. देवीजवळ उभा राहिलो. मी पत्नी आम्ही नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर असं मागे वळलं 40-50 पत्रकार होते. साहेब तुम्ही देवीला काय सांगितलं, काय मागितलं. मी म्हणाला एक तर तुम्हाला एक सांगतो मी मागायला आलो नाही आभार मानायला देवीचे की जो काय मुख्यमंत्री झालो ते देवीमुळे झालंय. आभार मानायला आलो. या आयुष्यात मला देवानी जेवढं द्यायचं तेवढं दिलंय. मागण्यासारखं काय नाही. मात्र एकच सांगितलं देवीला देवी माझ्यातली माणुसकी कायम ठेव. त्यामुळे काय आजही सांगतो कुठे गेलो एक तर लोकांचं काम करायला ताकद दे आणि माणुसकी काय असा मी आहे. आज रत्नागिरीत आहे. तुम्हा सर्वांची एवढी गर्दी पाहून मी खरंच भारावलो. माणसाच्या कार्याचं माणुसकीचं अंदाज नुसतं विशेषणाने येत नाही संख्येने पण येतं. ते इथे जमलेल्या लोकांवरून येत. मी रत्नागिरी तुम्ही सर्व क्षेत्रातल्या आमच्या महायुतीच्याही काही विरोधकही आजूबाजूला असतील त्या नाही. तुम्ही माझे विचार माझा कार्यक्रम पाहता मी धन्य झालो. मी धन्य झालो. मला जोश येईल. उत्साह वाढेल. याहीपेक्षा काय करता येईल का. हे भाई आज या कार्यक्रमाला कार्यक्रम ज्याने केला त्यालाही मी धन्यवाद. अतिशय चांगला कार्यक्रम उत्साह आणि चांगल्या वातावरणात तुम्ही हा करत आहात. लाख लाख धन्यवाद. तुम्हा सर्वांना दीर्घायुष्य लाभो अशी सुरुवातीला प्रार्थना करतो. या कार्यक्रमाला आमचे पालकमंत्री उपस्थित राहिले. मुलगा कितीही मोठा झाला ना तर आई वडिलांसाठी मुलगा पण तसं माझ्या उजव्या साईडला जे काय बसले डाव्या साईडला काय आहेत माझी मुलं दोन्ही सोडून ते माझ्यासमोर मोठे झाले. मला वाटतं की आपल्या मुलांप्रमाणे त्यातला उदय सामंत त्याप्रमाणे आमचा शेखर निकम त्याप्रमाणे प्रमोद जटारकर सुभाष बणेकर आमचे अखिलेश नितेश त्याप्रमाणे सदानंद चव्हाण साहेब राजू माडेजी
राजेश सावंत जिल्हाध्यक्ष आणि श्रीयुत राहुल पंडित मंचकावर बसलेले सर्व मान्यवर, सर्वात मान्यवर. नाव घेतलं तर नितेश घरातला कप्पा राष्ट्रवादीचा आहे, अजून आपल्याला आलाय. आपल्या ताब्यात थांबून सांगितलं थांबू तर मर्यादित बोला. बरेच कार्यक्रम आहेत इथे तुम्ही जमलेले विविध क्षेत्रातले विचार ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व वडीलधारी मंडळी आणि माझे जवळचे संबंध असलेले पत्रकार मित्र. हसत नाही काय शब्द वापरत असो. आणि मित्र, आज वाढदिवस आहे, तुम्हाला भेटावं, तुमच्या सर्वांचा आशीर्वाद घ्यावे, शुभेच्छा घ्याव्या आणि या वर्षाच्या कामाला लागावं असं मला वाटतं. किती वर्ष सालत वाढदिवस साजरे होत आहेत, नको म्हटलं ते होत, पण जबाबदारी येते हो. वाढदिवसाला बोलायचं आणि बोललेलं खरं करून दाखवायचं. काही लोक बोलतात सुटतात, इम्प्लिमेंटेशन म्हणजे अंमलबजावणी करणारी कमी असते. आज या सर्वांनी जे काय बोलले आहे तो त्यांच्या मनाचा मोठेपण आहे. बांधवानं बघितलेलो आणि मित्र त्यांच्या मनाचा मोठेपण आहे. मला मी राजकारणात आलो अवघ्या वयाच्या इथे चुकीत आहे. अवघ्या 15 वर्षात आलो. मी चेंबूरला राहायचो, शिवसेना तेव्हा 1966 साली जन्माला आली आणि मुंबईत एक वातावरण नवीन चालू झालं. मराठी माणसासाठी शिवसेना आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी शिवसेना. बाळासाहेब ठाकरे 15 वर्षाचा होतो. सगळे मित्र म्हणाले चला आपण दादरला जाऊ, सभासद होऊ. मला तर कोण घेणार नाही, मी 15 वर्षाचा, 18 लागतात. ठीक आहे, अनेक जण झाले. चेंबूरच्या आमच्या परत क्लासेस मध्ये मेंबरशिप सुरू झाली. मी असा उंच माझा मित्राला घेतला आणि क्लासच्या बाहेर गेलो. खिशातले 2 रुपये काढले, त्याला बोलले एक घे, आतमध्ये जा, तुझं नाव आता बसून राणे, तू सांग वय 18 सांग आणि ती रसीद दिली ती फक्त मला आणून दे. असा मी सभासद झाला. 18 नसतानाही सभासद. अरे बाबा हे लावलंय ना ते माहीत, ते मागे अडचण होती, वाकून वाकून पाहत सध्या कधी हे लावायला गायडन्स थोडा सारखं प्लीज. असा आमदार आपलं हे झालं. मी शिवसेनेत आणि बाळासाहेबांचं प्रेम काही वर्षानंतर मी जे काम करत होतो, ज्या प्रकारचे काम केलं, जे साहेबांना अभिप्रेत होतं, ते साहेबांची नजर पडली. साहेबांनी जवळ घेतला तर तुम्ही पाहिलं किती पद राजकारणात एवढे पद पडणार. मला 11 पद आहे, 11. तर मी तसाच, काही फरक पडत नाही. मी कधीही कोणा सांगतो नाही, मी आहे तसंच आहे. मी गेलो तुमच्याला, आलो, फिरलो, काही लहान मुलं आली भेटतो, मोठी माणसं सिनियर भेटली, नमस्कार करतो. तुम्हाला सगळ्यांना भेटून मला एक प्रकारचा आनंदच मिळतो आणि त्या आनंदातून काम. अनेक पदावर काम करताना हे सवंगडी सहकार्य मिळाले. काही येतात, लागतात, परत येतात. आपलं प्रेम तसंच आहे. प्रेमात काय फरक पडत नाही. ठीक आहे, निसर्ग काय बदलतो ना, माणसंही बदलत असतील. आपल्यात बदल होऊ नये एवढं मी पाहतो. या प्रेमात काय फरक पडणार नाही. तसंच हे विरोधक होते ना, फोन तू कसा आहे, घरी करते, मी फोनवर विचार बांधव. रत्नागिरी सिंधुदुर्ग दोन जिल्हे महाराष्ट्राचा नकाशा. मी या दोन्ही मधला मोठाशी भाग माझ्याकडे आहे. मी खासदार आहे. मी कोकण म्हणून काम करतो, महाराष्ट्र म्हणून काम करतो. आता देश पातळीवर आपल्याला वाटतं आमचा कोकण विकसित व्हावा, समृद्ध व्हावा, आर्थिक परिस्थिती आमच्या लोकांची सुधारावी, चांगली असावी.
मध्यम वर्गापर्यंत पोचावं आणि श्रीमंतीकडे वाटचाल करावी असं काम कार्य जनतेने करावं, नेत्यांनी त्यासाठी प्रयत्न करावे. विरोधकारांना सांगा नको रे बाबा. एक मोठा प्रकल्प येतोय की या सगळ्या नेत्यांना जोडून त्यांचं कार्यपद्धती माहिती आहे. त्यांनी सांगितलं भविष्यात काय काय येणार आहे, काय काय येणार आहे. मग आपली तयारी नको का? तशी पदाप्रमाणे शिक्षण देणारे युथ तरुण तरुणी तशी शिक्षण संस्था याव्यात, तशा आपल्या मुलांना प्रोत्साहित करा. जा इंजिनिअरिंग जा ITI ला जा, वेगळ्या क्षेत्राकडे बोट टाकायचं तुम्ही जा. जबरदस्ती मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज आणि अनेक गोष्टी आणि मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. एक कॉन्फरन्स होती अधिकाऱ्यांची, राज्यातल्या IAS IPS अधिकाऱ्यांची. कॉन्फरन्स संपत आली. मी सरळ त्यांना विचारलं, मला फक्त माहितीसाठी पाहिजे, तुमच्यातले किती जण सिंधुदुर्ग रत्नागिरीचे आहेत, मला जर हात वर करा. तेव्हा बांधवांनो 99 साली एकही हात वर झाला नाही. IAS IPS दोन्ही जिल्ह्यातला नाही. मला चिड का? आपल्याला हुशार नाही. आपण म्हणतो भात मासे खातो त्यामुळे बुद्धी मिळते. कुठे गेले ते सगळे बुद्धिवान? आणि मी चप्पल नाही. मी त्यासाठी इंजिनिअरिंग कॉलेज करणार, मेडिकल कॉलेज करणार, एक कोर्स स्किल डेव्हलपमेंटचे कोर्स चालू करणार आणि सुरुवात केली. 6 महिन्यापूर्वी बांधव मी पुण्याला गेलो होतो आणि घर माझं. मी लिफ्टला उभा राहिलो, लिफ्ट बटन दाबतात, एक मुलगा आला, नमस्कार दादा मी तुमच्या कॉलेजमध्ये शिकतो. मी हो, कधी झाला इंजिनियर? दादा मला 3 वर्ष झाली. आज वृत्तपत्रात वाचलं तुम्ही येत नाही, पण तुम्हाला येऊन नमस्कार करा मी आलं. वा अभिनंदन. कुठली कंपनी? तुम्ही कंपनीचं. बाळा तू पगार किती घेतो? इंजिनियर झाला म्हणून काय घेतो? 80,000 रुपये पगार घेतो. 80,000. महागाला त्यानंतर मी एकदा रेल्वेने गावी येत होतो. मी ब्रिटिश स्टेशनला घरून निघालो, उशिरा उतरलो आणि चालत असताना तेवढ्यात एक पोलिसांचा ड्रेस घेतलेली मुलगी आली. अधिकारी आले आणि मला सल्यूट मारला. मी आपण कोण? दादा मी वेंगुर्ल्याची, मोडकर काहीतरी नाव. मी IPS झाले या महिन्यात. मला पोस्टिंग ब्रिटिश स्टेशन मिळालं. आज वारनेस मिसळ कळलं की तुम्ही कोकणात जाताय म्हणून तुम्हाला सल्यूट मारा. किती बरं वाटतं. आणि ती ब्रिटिश स्टेशन त्या ठिकाणी DCP म्हणून बांधवांनो याचं पण प्रबोधन करा, राजकारण. देशाची भावना एक दुसऱ्याबद्दल संपाती क्षणिक असते हो, पण घडवा हा जिल्हा देशाच्या, महाराष्ट्राच्या नकाशावर हे दोन्ही जिल्हे. हे बघा कोकण, हे समृद्ध कोकण. प्रत्येक माणसाच्या आजच्या काळात दरडोई उत्पन्न उदय माळी साहेब आणि उदय सामंतजी, तुम्हाला मी सांगतो 3 लाखाच्या वर पाहिजे. तामिळनाडू 3.5 आहे, गोवा 4-4.5 आहे, सिक्कीम 4.20 आहे, रत्नागिरी मागे गावा 2.25 पर्यंत. लवकर 3 होईल, 3.5 होईल. म्हणजे आपली प्रगती लोकांची सुधारेल. दरडोई सरासरी सांग आणि त्यासाठी प्लॅनिंग करा. आज वाढदिवसा एकत्र आला, कधीतरी तुम्ही आम्हाला एका सगळ्यांना नेत्यांना एकत्र जेवायला बोलवा. कधी चार निमित्त आहे, बोलूया, चर्चा करू. कुठल्या मार्गाने रोजगार तरुण मुलांना, तरुण मुलींना. आपल्या देशात 14% फक्त महिला उद्योजक आहेत. आपल्याकडे नगण्य आहे.
का महिला उद्योजक बनत नाही? लाखो रुपये महिन्याला का नाही तुम्ही कमवू शकत? हाऊस मजा संसार दर्जेदार ठेवायचं काम पैशाने येतं, पैशाने येतं. ते करण्याचा प्रयत्न कसा तुम्ही करावा. आणि म्हणून तुम्ही सांगेन कधी बरोबर मी वेळ येईल पण चर्चा एक विकासाची, आमच्या लोकांच्या प्रगतीची. आमचे लोक कसे आर्थिक समृद्ध होती त्यास आमच्या कोकणात तुमच्याकडे आहे का माहिती? सिंधुदुर्गात पूर्वी, आता नाही, मी बदल केला त्याच्यात. बाजूवाल्यांनी 2 व्हीलर जरी घेतली ना पैसे खैसून आणले की नाही. तू सांग अभिनंदन कर, तुला काय करायचं खैसून आणली? 4 व्हीलर आणि गाव झाले काहीतरी लफडा खैसून आणले पैसे. का बाबा जा ना, चांगल्या करते लिफ्ट दे, आजारी पडल्याला गाडीत घाल. येताना काहीतरी माल विकत येतो, जाताना रात्री 9 नंतर निघतो, सकाळी 8 वाजता निघतो, घरी जाताना 8 वाजता निघतो, 8 साडे 8ला, रात्री 11ला पोहोचतो. तिच्या पत्नी विचारत लेट का झालं, उशिरा कुठे होत ना, त्यामध्ये काम करा आणि तो गाडीमध्ये पण विकत. मी स्वभाव सांगतो तर करा म्हणून. बांधर गोगळ गुजराती समाज एक सांगतो, आपल्या देशात 140 कोटी जनतेत 1% मारवाडी समाज आहे. किती? 1% फक्त. देशाच्या अर्थव्यवस्थेत पत्रकार मित्र किती आहे? 23%. 1/4 अर्थव्यवस्था 1% मारवाडी लोकांकडे आहे. काय असं करतात? त्यांच्याकडे पैसे येतात. काय असं आपण करत नाही की आपण थोडे श्रीमंत नाही? हे कामच करतात. गाडी माल विकताना त्याला लाज नाही वाटत, काय म्हणते कमीपणा. आपला मुलगा एखाद्या कोंबडीच्या दुकानावर विकायला बसत नाही, चहाच्या ह्याच्यावर स्टॉल असता बसत, कॉलेजला जातो ना, काय म्हणते कॉलेजला, अरे का त्या चहाच्या पैशानेच कॉलेज फी भरतो ना तू, लागतो कशाला? या बदल केलाच पाहिजे. श्रीमंतीला आमंत्रण देणं, त्यासाठी कष्ट मेहनत परिश्रम करणं हे सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या लोकांचं कर्तव्य आहे. अनुकरण करावं म्हणूनच मी आज तुम्हाला भेटायला. सत्कारी फुलं आहे, मला माहिती सांगितलं, फुलांचा अर्थ सांगितलं, फुलाचा आनंद होतो, पाव मोडून टाकतात, जबाबदारी स्वीकार करावी. मला या लोकांसाठी काहीतरी करायचं, मी केलं पाहिजे असं मी कार्य करते. मी साहेब समजत नाही का? मुख्यमंत्री असताना एक व्यक्ती आली, मोठी उद्योजक, साहब मुझे मिलना है आपको. नहीं मैं मिलूंगा, हमारे पैसे रेट नहीं थे, मगर मैं साहब नहीं है, मैं महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक आहे, मी मुख्यमंत्री साहेब नाही आहे. आपल्याकडे सरपंच झाला का साहेब होतो, सगळं त्याची स्टाईल चेंज होतो. सांगा ना मला, पुरुष महिला, मी आपल्या पुरुषाचं नाव घेतो, अजून महिलांचा अनुभव येत नाही काय परिवर्तन. हे घटना म्हणून सांगतो, परिवर्तन म्हणतात, रागू नका म्हणाल कोणी. मी आपल्या घडलेल्या काही गोष्टी, मी 99चे इलेक्शन लढवत होतो, मी मुख्यमंत्री होतो आणि इलेक्शन जाहीर झालं. असेच वेगवेगळे कार्यकर्ते, जिल्हाध्यक्ष वगैरे यायचे, साहेब ही अडचण आहे, अमुक आहे, तमुक आहे, आणि उमेदवारी ठरवत होतो मी. एक दिवशी एक महिला आली मराठवाड्याची, अशोक चव्हाणांच्या विरोधात, आडनाव पाटीलच होतो, पहिलं नाव नाही. काय मॅडम कसं चाललंय? साहेब मी जिंकून येईल, मला तिथे घ्या. अशोक चव्हाण का? नाही पण मी तुम्ही काय का, मग काय पाहिजे तुम्हाला? नाही सर मला एवढे पैसे आता सागर 15 लाख रुपये द्या, मी दिले कार्यकर्त्याला, आणि तुम्ही पुढे काम सुरू करा, बघू तिकीटचं मी सांगतो. मग त्या बरोबर 8-10 दिवसांनी परत आले. त्यांच्याकडे बघून मी हैराण झालो. पहिले एकही दागिना नव्हता, मंगळसूत्र सापडत होते, इतकं मंगळसूत्र, गळा मला भरलेला, हातात बघतो 15 लाखात एवढं येतं काय बघितलं. हे दागिने म्हणजे कर्तृत्व, सेवा, या कार्यक्रमाचे दागिने हे आपल्या शेवटी समाजाला आपल्या हिंदू कल्चरमध्ये. पण
पण दागिने मिळवण्यासाठी खोटं बोलणं, चुकीचं करणं, अत्याचार हे एवढे चांगले सोशल वर्कर भाजपने तेव्हापासून जर सुरू केलं असतं ना, नगरसेवक झाला एवढे आणा अमुक करा, एवढ्या लोकांनी जे कौतुक केलं नसतं की नगरसेवक झालो. मला एक पियवता शेंगे त्याला सांगितलं, कोणी लोक आली त्याला आपण मदत केली, पैसे घ्यायचे नाही तर माझ्या नकल तू घ्यायची. एवढं गरीब लोक आपल्या वार्डमध्ये चेंबूरला अर्धा श्रम होता. प्रवास राजकीय मोठेपणा मिळवून देणार, पण त्याचबरोबर त्याला प्रामाणिकपणाची निस्वार्थीपणाची जोड जर दिली तर तुम्ही यशस्वी व्हावं असं वाटतं. मी असा झालो, माझी सरकारी व्हावे, मी मुख्यमंत्री झालो, आमच्या रत्नागिरीचा सिंधुदुर्ग अजून कोणतरी मुख्यमंत्री व्हावा. 3.5 टाळ्या होती. बरं झालं ते 3.5 वाजल्या. मी आल्यापासून पाहतो रत्नागिरीमध्ये उदय बने आणि उदय सामंत इथे टाळ्यात पडत नाही. टाळ्याने आपल्या खिशात ते पर्समध्ये पैसे तर ट्रान्सफर होत नाही. प्रोत्साहन मिळतो ज्याचं नाव निवडणार. वाजवा खणखणीत टाळ्या या सगळ्यांसाठी. आजकाल एवढे वाजवत का मला वाईट नाही. मी एक चिकित्सक माणूस काय प्रत्येक माझं कौतुक करा, चांगल्या कामाचं, चांगल्या सेवेचं. ही लहान मोठी मुलं आहे ना, मी त्यांना जवळ का घेतो, गाला राखतो मी काहीतरी बनला पाहिजे, एवढी सद्भाग तू असं बन. या सगळ्या कृती आहेत ना, प्रोत्साहित करून काहीतरी समाजाला देऊ करता. चला त्या दिशेने प्रवास करूया. आता मी म्हणालो याच्यातले कोण तरी वा, आता चर्चा हा केलं तर माझं काय, मी केलं ओढाओढी पाय करू नका. तो काळ संपला. आपल्या काळात एक दुसरा प्रोत्साहन, तू हो, तुझं नाव येते ना, चल आम्ही साथ. आणि म्हणून आजचा गौरव सत्कार फुलं हा शब्द सगळ्यांनी केला. माझ्याकडे नाही हो, मराठी भाषेतले तुमचे आभार. तुम्ही जे केलं त्यावर मानायला शब्द कमी पडतील अशी म्हणजे प्रामाणिक हे माझं प्रेम आहे तुमच्यावरच. तुम्ही मला ज्या श्रद्धेने भावनेने तुम्ही आला, त्या माणसा सहकार्याने ज्या प्राणी आपले विचार दिले, दादा असे दादा तसे, दादा असे दादा तसे, हे दादा असे तसे तुमच्या सगळ्यांच्या सानिध्यामुळे झाले, सहकार्यामुळे झाले असे नाही. एक माणूस जीवनात यशस्वी होत नाही. कोणी राष्ट्रपुरुषांची नावं घ्या, उद्योग एक माणूस नाही, अनेक हात, अनेक मन, अनेकांचे विचार आपल्याला प्रोत्साहन देणार मिळाले, त्या माणूस आपोआप त्या दिशेने. मी असाच गरीब घरात कणकवली वरवडे जन्माला, काय माहित नाही. वडील मध्ये होते, रिटायरून गावी आले, वडिलांनी मला मुंबईला शिकायला, पण ते माझ्या सानिध्यात लोक आले, त्यांनी मला काहीतरी शिकवलं, मार्गदर्शन केलं, सगळ्या प्रकारचं सहकार्य केलं. आणि म्हणून मी आज नारायण राणे आहे. नावात काय नसतं, गुणवत्तेत असतं. माणूस कसा रुबाबदार आला, काय शिकत, काय माणूस ठीक आहे. कपडे मी पण आजच्या कपडे शिवले, पण महिला गरमी नको बाबा. पण नाही, सुटात आलो तरी तुम्ही माझा सन्मान करणार होता. असा आलो तेवढाही सन्मान, कौतुक तुम्ही या ठिकाणी मला केलं. ते कपड्यावर दागिन्यावर काय नसतं, आपल्या आतल्या विचारसरणीवर आपण कसे वागतो, राहतो, कोणाला काय समाजाला देतो, ते महत्वाचं आहे. चला व्हॉट्सअप करू. काल मध्ये एक विषय मला एक फोन आला, मला फोन फार दिली, आता आले नव्हते. अयोध्यातून एक फोन येतो, तिथल्या मंदिरातून एक माणूस नाही, पुजारी, राणीजी कैसे आहे, मला बहुत ठीक.
रानी हाथ से मेरा काम है, बोले ना क्या काम है? मैं एक आदमी भेजता हूँ, आप उनके पास जरा मदद कीजिए। क्या मदद करना चाहिए? हमें एक मूर्ति चाहिए, श्री कृष्ण की मूर्ति चाहिए। बोला अच्छा, मेरे को फोटो डिझाईन पुस्तक भेजो। आओ भेजता त्यांच्या माणसाने व्हॉट्सअपवर पाठ। आता असं एक नेहमी त्याला पाहिलं नाही, मी रास विचारायला विषय विचारायला कधी जात नाही, कधीच करत नाही। मला माझ्या खूप कॉन्फिडन्स आहे, मी नाही एक ती मूर्तीची राजस्थान एका मित्राकडे पाठवलं प्राईस 13,000। आता एक जरा मी समजा दिली, दुसऱ्याला काय तू मूर्ती लावतो का मंदिरात? ना, मंदिरात पण हे चालतं। मी एका माणसाला या विषयावर मला विचारलं, मी काय तुम्ही गणपतीचं मंदिर आता उभारलं, मला बोलवत आहे? हो साहेब, गणपतीचे मंदिर। मला गणपतीची आरती जे काही गणपतीने आपल्याला विचार दिले ते लोकांपर्यंत पोहोचवतं का? गणपती बुद्धीचा देव, बुद्धीबद्दल तुम्ही काय एखादी बालवाडी, एखादी शाळा काय करता का? मग गणपतीचा देऊन फक्त नारळ पडा, आमका बरा घरांचा धंदा देवाकडून काहीतरी शिकलं पाहिजे असे मंदिर बघा। हनुमानच्या रामाबद्दलचं प्रेम, तुम्ही एका नेत्याचं प्रेम मनात बाळगा ना, चांगला माणूस लोक राम हे का आपल्या कोकणाची एवढी मंदिर आहे ना, पुढे वारीला किती दिवस, 7 दिवस काय इथे होते, कुठे गेले पाठीशी आहे ना। मी लोकांना, मला मुख्यमंत्री असताना एक जण म्हणाला, साहेब वारकरी याच्यात तुम्ही शेवटी सहभाग घ्या, म्हणजे इथून मी शेवटी घेऊ। साहेब आम्हाला 15 दिवस झाले। कोण म्हणतो साहेब 15 दिवसात काम काय करायचं? 15 दिवसाला घरी नेमकं 8 दिवस उपडी झोपायचं आराम। काय 15 दिवसात कुठेतरी काम केलं, 500 रुपये 200 रुपये ते पैसे बँकेत गेले, कधीतरी कामाला आजार पण आला, मुलाच्या शिक्षणाला कशाला येते, हे आपले विचार आहे। चला रत्नागिरीकर, तुमचा तालुका, तुमचा गाव, जिल्हा हा महाराष्ट्र समृद्ध, मराठी माणसाचे उद्योग धंद्यातली, काम धंद्यातली टक्केवारी वाढू द्यावं, त्यासाठी प्रयत्न करा। आपल्या माणसाला मोठं करा, कोणी असो, आपला म्हणजे घरात का नसला, बाहेरचा असला तरी करा, शेवटी त्या कोकणाचं भलं करणार आहे। त्या इथे बसलेले सगळे आहेत ना, कोणालाही काय मिळालं तो कोकणाला, कोकणाच्या देवाला जाऊन आरोप करणार, दुसरीकडे नाही। काय भेटत याचा अर्थ विश्वीचा नाही। होय महाराजा म्हणाला होतो म्हणजे काय, तू जे मत मांडतो होय महाराजा म्हणजे आपण होच बोललं पाहिजे, बरोबर ना? चांगला मित्र आहे, चांगला बोलतो असं होतं। बांधव, तुम्हाला सगळ्यांना भेटून आनंद झाला। भूक लागली असून एवढे शांत बसणारे फक्त लोक या तुमच्या गावातच, संगमेश्वर तालुक्यात आता 3/4 तास पडले, तिकडे वाजवा मागच्यानी असो। परत कधी आलो तर तुमच्याशी बोलेल, भाषण विषय आपल्या लोकांशी आपल्या घरात भाषण करत नाही, भेटतो, एकमेकांच्या समस्या अडचणी। आता इथे निवेदन आले, मी जाताना वाचत जाणार, तिकडे तेल देणार, हे करायचं ते करायचं, हा ब्रिज करा, दुसरी शिकवण्याला हा ब्रिज करू नका, तिकडचेच असले पाहिजे असं। रस्ते इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा म्हणजेच विकास आहे। पायाभूत सुविधा आज मोठमोठे प्रकल्प येतात, स्वागत करा। त्यात आपला मुलगा मुली, वाडीतली गावातली मुलं काम करतील, चांगला पगार आणतील। मी काल निलेशला एक रत्नागिरी टाइम्स मध्ये बातम्या दाखवली, वृत्तपत्रातले काही मुद्दा मी अंडरलाईन करतो। अगरले काय विषय
काय जे पेपर संपतो तो काय विचार देतात तसं इथे चरस गांजा इथे पकडला अमुक पकडला बातमी तर ठळक पोलीस काय कारवाई करतात सगळ्यांना सगळे हे संपवा आपला समाज संपतो आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्गात तुम्ही संपवणारच चरस गांजा आणि ब्राऊन शुगर पिढी बर्बाद करतात आणि देश बर्बाद झाले शाळा कॉलेज आवारात एजंट पोचले बघा रत्नागिरीला पोलिसांना सांगा बाकी मी सगळं माफ करीन काय असते करू देऊ पोलिसांनी दखल घ्या या माझ्या वाक्याची आणि करा बंद असो थांबतो परत जायचंय कुडाळात परत आलो भेट परत आपली भेट होईल किंवा बोलूया काही कोणाचं कुठलंही काम दिल्लीचं असेल पण आदराने प्रेमाने हाक मारणार मी नारायण राणे हो म्हटल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो.